जी स्वीकारली, आमंत्रित केलं या हंबेरपाडा टीमला क्षेत्ररक्षणाचं आणि षटक मात्र 3 याची देखील नोंद घ्यायची आहे. नक्कीच इथे जर पाहायला गेलं ना तर आयोजकांचं जितकं कौतुक करावं ना तितकं कमी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय, कारण जी मेहनत खऱ्या अर्थानं या ग्राउंडला घेतली ना त्यांनी, अफाट मेहनत खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आणि ते सत्यात खऱ्या अर्थानं उतरवलं गेलं. इथे आजची दुसरी रजनी शृंखला आपण पाहतोय, दुसरी रात्र खऱ्या अर्थानं आपल्या भेटी झाली आहे. पहिल्या रात्रीचा जर विचार केला ना तर एक्स्ट्रा लॉट मध्ये भिलवले टीमनं मात्र वर्चस्व गाजवलं आणि आज मात्र जर पाहिला तर इथे एक्स्ट्रा लॉट मधली दुसऱ्या फेरीतली दुसरी मॅच आपल्या भेटी झाली आहे. यामध्ये जो सामना जिंकेल ना तो मात्र संघ भिलवले विशाल या टीम समोर मात्र खेळला जाईल, याची देखील नोंद घ्यायची आहे. नक्कीच काल देखील जर पाहिला तर रेग्युलर पोल मध्ये बीड संघानं मात्र इथे वर्चस्व गाजवला. अक्षरशः जर पाहिलं ना तर दिलीप या फलंदाजांना अक्षरशः धाबांचा पाऊस खऱ्या अर्थानं पाडला गेला कालच्या दिवसामध्ये आणि ती टीम मात्र इथे टॉप 5 मध्ये जाऊन धडक मारल्या. एका चषकावरती मात्र त्यांना नाव कोरला गेलाय आणि इथे आता दुसरी रात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा पोल मध्ये आपण पाहतोय ही दुसरी लढत हंबेरपाडा आणि त्याच्या विपक्षात असेल धामणी टीम. धामणी टीम ना जर पाहिला ना तर पहिला सामना जिंकून इथेपर्यंत आता चांगला खेळ खऱ्या अर्थानं पाहायला गेला. पहिला जर पाहिला तर कलोते मोकाशी टीमला मात्र परास्त करून इथे आता दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाली आहे आणि हंबेरपाड्याचा जर विचार केला आताच मात्र पलसदरी ठाकूरवाडी टीमला मात्र इथे परास्त करून इथेपर्यंत पोहोचली. आता या 2 सामन्यामध्ये 2-2 हात आपल्याला पाहायला मिळतील. सुंदर सामना आपल्या भेटीचा खऱ्या अर्थानं येईल. दुसरी रजनी नाईट आपण पाहतोय आणि प्रेक्षकांची तुडुंब गर्दी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. मैदानाच्या बाहेर देखील चारही साईडला मात्र प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीमला मात्र इथे देऊया शुभेच्छा. इथे मॅच होती ऑन. सचिन लांगे आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आणि स्ट्राइक एंड वरती जर पाहिला तर संतोष आणि नॉन स्ट्राइक एंड वरती राहुलला आपण पाहतोय. पहिला चेंडू मात्र ओव्हर पिच होता परंतु तो मात्र बाट त्याचा कारणास्तव थोडेसा सामना उशिराने इथे चालू झाला आणि इथे जर पाहिलं तर सुरलीत खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या मैदानावरती सामने चालू आहे आतापर्यंत. दुसरा सामना आपण पाहतोय हंबेरपाडा विपक्षात धामणी टीम आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हरफुल टॉस चेंडू अगदी काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मात्र अगदी मधोमध चेंडू मात्र फरार झालाय. 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. आकडावरती जाऊन पोहोचली टीम धामणीला आपण पाहू शकाल. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय या बळेच मात्र 16 ओव्हर चेंडू पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. जसे जसे डॉट चेंडू येतील तसा प्रेशर मात्र धामणी टीम वरती देखील लागला जाईल, कारण दुसरा षटक प्रगती पथावरती आहे. आतापर्यंत 25 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. जेव्हा जेव्हा मात्र विकेट वरती चेंडू आदळला ना तो चेंडू मात्र डॉट फेकलाय, परंतु 2 खराब चेंडू आले फुलटॉस चेंडू, त्याचा मात्र पुरेपूर फायदा घेताना आपण पाहिल्या फलंदाजांना. इथे शेवटचा चेंडू मात्र डॉट फेकलाय. षटक क्रमांक जर पाहिला तर दुसरा इथे कंप्लीट झालाय. धावफलक जर पाहिला तर 25 या आकडावरती जाऊन पोहोचली टीम धामणीला आपण पाहू शकाल. आता शेवटचा षटक इथून शिल्लक असेल. या षटकामध्ये जर पाहिला ना तर 10 ते 15 धावा मात्र कुठून काढावा लागतील, कारण हंबेरपाडा देखील टीम कमी नाही आहे. पलसदरीच्या अगेन्स्ट मात्र 57 धावा कुठून काढल्या होत्या 4 षटकामध्ये, परंतु इथून जर पाहिला तर धामणी टीम देखील कमी नाही आहे. कारण दोन्ही टीमचा उल्लेख केला तर दोन्ही टीम आपल्या आपल्या एरियातील दादा टीम खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा अगेन्स्ट आता आपण पाहतोय 2 हात करत असताना दोन्ही टीम पाहायला मिळतात. कोण जिंकणार आणि कोण हारणार या मैदानामध्ये, कोणी जिंको कोणी हारो, विजय मात्र इथे क्रिकेटचा होणार आहे यात देखील मात्र शंका नाही. नक्कीच इथे सामन्याला लगेच सुरुवात करा. नक्कीच कशा विभागातील आपण पाहतोय हंबेरपाडा टीम इथे उपस्थित झाले.
खूप दूरवरचा प्रवास करून खऱ्या अर्थानं आपल्या इथे बीड इथे मात्र उपस्थित झाले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करूया. इथे मात्र आडवा बाट न केला गेलाय, एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा कॉल दिला जातोय, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र इथे थांबवलं गेलंय. पहिल्या चेंडूवरती मात्र इथे सिंगल आल्या. धाव फलक जर पाहिलात, धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात 26 या आकड्यावरती. 26 आकडा आतापर्यंत गाठला गेला या धामणी टीमना. जर पाहिला ना तर धामणी टीम देखील कमी नाही. नक्कीच अक्षरशः खालापूर तालुका देखील त्यांना गाजवून सोडलाय आणि तीच टीम आज मात्र इथे बीडच्या मैदानामध्ये खेळत असताना आपण पाहतोय. पहिला सामना जिंकून मात्र इथे दुसऱ्या सामन्याला इथे सुरुवात होती. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय, परंतु पंच मात्र या चेंडूला दंडित करतायत. आमचे जर पाहिलं तर दीपक कर्णुक साहेब मात्र खूप वर्षांचा खऱ्या अर्थानं अनुभव खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या खेळाडूकडे. सातत्यानं 40+ खेळताना आपण पाहतोय. अगदीच वर्णे मैदानावरती 40+ मॅच झाली होती, तिथे मात्र अर्धशतक खऱ्या अर्थानं त्याच्या बाट मधून पाहायला मिळाला होता. तोच आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत. इथे वाट चेंडू आलाय, 27 आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम धामणीला आपण पाहू शकाल. इथे मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. जसा चेंडू डिलिव्हर झाला तसा वेगानं मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. चेंडू आलाय डॉट. नक्कीच जर पाहिला तर इथे शेवटचा इथून षटक शिल्लक आहे. या षटकामध्ये जर पाहिला ना तर 12 ते 15 धावा येणं गरजेचं असेल, कारण आतापर्यंत जर पाहिलं ना तर फक्त एकच धाव खर्च केली कुमार या गोलंदाजानं. अगदी कुमार या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण शेवटचं षटक हाणामारीचं षटक, कुतवा कुतवीचं षटक खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. परंतु तिथून जर पाहिला तर कोणताही मोठा फटका येत नाही या षटकामध्ये. यावेळेस चांगला चेंडू, चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते. अगदी जर पाहिला तर एस्टँडवरून चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये देखील जाऊन विसावतोय. इथे मात्र चोरटी धाव देखील मिळाली जाते. अंबेरपाडा रिव्ह्यू नसेल, कारण आपल्याकडे अल्ट्रा एज नसेल. जर अल्ट्रा एज असती तर नक्कीच चेक केला असता. एवढी सुविधा आपल्याकडे उपलब्ध नाहीये, थोडा कॉपरेट करायचा आहे. यस, इथे मात्र छोटी धाव आली. एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचतोय 28 या आकड्यावरती. 28 आकडा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आतापर्यंत गाठलाय धामणी टीमनं. परंतु इथून कशा प्रकारे खेळ देखील राहिला जाईल यावेळेस मात्र देलती संधी. आणि गलीच्या क्षेत्ररक्षकानं मात्र चुकी न करता झेल कंप्लीट केलाय. धक्का क्रमांक जर पाहिला तर दुसरा मैदानाच्या बाहेर येतोय. बॅक टू डग आउट. कम ऑन डीजे. बाटर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. साहीनाथला आपण पाहू शकाल. तिचे क्रमांक आपण पाहतोय 45. ह्या 45 आकड्याला कोण विसरणार, कारण जर पाहिला तर आताच नुकतीच जर पाहिले तर चॅम्पियन ट्रॉफी आपल्या भारतीय खेळाडूने जिंकून आल्या. आणि रोहित शर्मा आपण पाहतोय त्या टीमचा कर्णधार, आणि तोच आकडा आपण पाहतोय या खेळाडूच्या पाठीवरती आपण पाहू शकाल. स्ट्राइक एंड वरती आपण साईनाथला पाहू शकाल. इथे मात्र ओरफी चेंडू अगदी मात्र कव्हर रिझन मध्ये फटका देऊन जाईल. 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. धन्यवाद डीजे. इथे जर पाहिला तर चौकारच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय 32 या आकड्यावरती. 32 नक्कीच जर पाहिला तर 32 आकडा आतापर्यंत गाठलाय. अजूनही जर पाहिला तर काही चेंडू शिल्लक असतील या षटकातील. यावेळेस मात्र एज लागली जाते, परंतु अमर आपण पाहतोय विकेट किपर थोडीशी चुकी देखील
त्याची पाहिली, परंतु या चेंडूवरती देखील एकही धाव मात्र मिळणार आहे. या षटक क्रमांक जर पाहिला इथे तिसरा कंप्लीट झालाय. पहिल्या इनिंगला मात्र इथे फुल स्टॉप लागला जातोय. धावफलक जर पाहिला तर 32 या आकडावरती जाऊन पोहोचली टीम धामणीला आपण पाहू शकाल. आता येणारे मात्र 18 चेंडू आणि 33 धावांची गरज असेल अंबेरपाडा टीमला. तोपर्यंत दिव्या ढिजेला संधी. धन्यवाद धन्यवाद डीजे. तर रेग्युलर पोल मधल्या पहिली मॅच आपला बेठीसी येईल. निंबोडे टीम आणि बर्ने टीम दोन्ही टीमच्या कर्णधाराला मी विनंती करतोय आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करा. चला दोन्ही टीम इथे लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करा लगेच. निंबोडे टीम आणि त्याच्या विपक्षात असेल वर्णाई वर्णे टीम. चला संजय वाघमारे सर आपण ग्राउंडचा ताबा घ्या. सामनाला लगेच सुरुवात करा. वेळ आधीच खूप खर्च झालाय आणि त्यात अजूनही तुम्ही खर्च करतायत. इथे मात्र दुसऱ्या इनिंगला इथे सुरुवात होती. फलंदाजाची जोड साखळी मात्र मैदानात दाखल झाली अंबेरपाडा टीमची. सचिन आणि संकेतला आपण पाहू शकाल. स्ट्राइक एंड वरती जर पाहिला तर सचिन आणि नॉन स्ट्राइक एंड वरती संकेत आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आला निलेशला आपण पाहू शकाल. पिबनचं पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे मात्र 33चा टार्गेट इथे रचला गेलाय धामणी टीमनं आणि त्याचा कशा प्रकारे पाठला करणार याच्यावरती मात्र लक्ष लागलाय सर्व प्रेक्षकांचं. कारण जर पाहिला तर आज खूप गर्दी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. पहिला चेंडू मात्र इथे ऑन साइडला फटका, परंतु एकच धाव देखील या चेंडूवरती मिळतीये. एका धावेनं धावफलक इथे श्री गणेश होतोय. एका धावेनं एक धाव बाले खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती मात्र चांगली सुरुवात खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अंबेरपाडा टीम न केली. सचिन आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती होता, त्यानं एक सिंगल काढली आणि संकेत आता स्ट्राइक एंड वरती. इथे मात्र हा ट्रॅकर चेंडू होता, त्याला पुल करायचा होता पण प्रॉपर मात्र कनेक्ट होत नाही चेंडू. एक धाव कंप्लीट या चेंडू वरती आणि एकच धावेवरती देखील समाधान मानतोय या चेंडू वरती. एक धाव मात्र धावफलकावरती लागली जाईल. 2 या आकडावरती जाऊन पोहोचली टीम अंबेरपाडा आपण पाहू शकाल. नक्कीच 33चा टार्गेट खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पहिल्या षटकामध्ये 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत गोलंदाज निलेशनं आणि 2 धावा देखील त्याने खर्च केल्या आतापर्यंत. अजूनही 4 चेंडूची फेकी असेल कारण पिवनचं पहिलं षटक खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. पिवनच्या षटकामध्ये 38 सर्कलचा भार मात्र 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एक लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण. 4 चेंडूची फेकी अजूनही बाकी आहे. 4 चेंडू मागे कशा प्रकारे मात्र केली जाईल.
इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय, अगदी पॉइंटच्या डोक्यामधून चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय, चेंडू थांबणार. यस, इथे थांबला गेला शेवटच्या क्षणाला आणि तोपर्यंत मात्र इथे 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत या चेंडूवरती. 2 धावांना धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय 4 या आकड्यावरती. चला बर्ने टीम आणि निंबोडे टीम आपण लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करा. लास्ट आणि फायनल कॉल असेल तुमच्यासाठी. यस, इथे चेक केला जाईल. बाउंड्री नसेल. यस, इथे शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू अडवला गेला क्षेत्ररक्षकाकडून आणि 2 धावा देखील कंप्लीट या चेंडूवरती पाहायला मिळतात. 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम अंबेरपाडा. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला ना तर या चेंडूने मात्र उसळी घेतली नाही आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. इथे चेंडू आला डॉट. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, कारण पिबनचं पहिलं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पिबनच्या पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं रनाची लयलूट केली जाते, परंतु इथे तसं घडत नाही मैदानाच्या आतमध्ये. इथे फलंदाजाला मात्र थांबून ठेवलंय गोलंदाज निलेशनं. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी रनआउटची विकेट पाहायला मिळाली असती. जर डायरेक्ट हिट लगाली असती तर नक्की सचिनला मात्र इथे परतावा लागला असता. इथे शेकोटी जर कुठं पेटवली असेल तर विजवायची मैदानाच्या आतमध्ये. भट्टीच येते का? अजूनही जर पाहिला तर एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील आणि या शेवटच्या चेंडूवरती काय घडलं जाईल. अजूनही एकही मोठा फटका खऱ्या अर्थानं आला नाही अंबरपाडा टीम साठी. इथे मात्र काऊ कॉर्नर रिझन मात्र क्लिअर केली जाते. पहिला वैला षटकार येतोय संकेतच्या बाट मधून. यस, धन्यवाद. इथे मात्र शेवटचा चेंडू वरती मात्र षटकार आलाय संकेतच्या बाट मधून. धावफलक जर पाहिला तर 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम अंबेरपाडा टीमला आपण पाहू शकाल. पिबनचं पहिलं षटक खऱ्या अर्थानं इथे संपुष्टात आलाय आणि आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी देखील दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आलाय राहुलला आपण पाहू शकाल. इथे मात्र आता चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं करावी लागेल टीम दामने टीमला. नक्कीच इथे पहिल्या षटकामध्ये 11 धाबा इथून कुठून काढल्यात आतापर्यंत. आता कशा प्रकारे खेळ देखील राहिला जाईल आता वरती नजरा लागल्या गेल्यात. यावेळेस हा ट्रॅकर चेंडू फटका दमदार पाहतोय. अगदी लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. 6 धाब्यांसाठी येतोय सचिनच्या बाट मधून तडाखा. बाट मधून आणि इथे मात्र कमबॅक केलं गोलंदाजांना. नक्की षटकार आल्यानंतर तिथून दुसरा चेंडू मात्र डॉट फेकलाय गोलंदाज आपण पाहू शकाल राहुलला. 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले टीम अंबेरपाडाला पाहू शकाल. नक्कीच अजूनही काही धाबांची देखील गरज आहे, परंतु जर पाहिला तर यावेळेस मात्र फटका फसलाय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये आणि चेंडू मात्र अगदी एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये
दमदार फटका पाहिला षटकारांसाठी. क्रिकेटचा सौंदर्यदायक फटका खऱ्या अर्थानं आपण पाहिला. नक्की तिथे षटकार आलाय सचिनचा बाट मधून. अगदी 2 षटकार त्याचा बाट मधून. इथे बॅट्स एज, परंतु विकेट किपरनं मात्र इथे चुकी केली. अगदी सचिन सारख्या फलंदाजाला इथे मात्र जीवदान दिलं जात आहे. त्याचा बाट मधून खऱ्या अर्थानं 2 षटकार देखील पाहिल्या आणि त्याला इथून मात्र जीवदान दिलं गेलंय. 23 या आकड्यावरती आपण पाहतोय हंबेरपाडा टीम. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला लॉंग ऑफच्या दिशेनं फटका ट्रॅव्हल झाला. 1 धाव कंप्लीट आणि इथे फेकी चुकीची पाहायला मिळते आणि विकेट मात्र इथे सस्त्यात विकेट रनआउटची. संकेतला मात्र इथे बॅक टू डग आउटला. इथून मात्र न्यू बाटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कुमारला आपण पाहू शकाल. नक्कीच जी स्ट्राईक होती सचिनला ती स्ट्राईक ठेवण्याचं काम मात्र त्यानं केलंय. नक्कीच संकेतची विकेट देखील पाहायला मिळाली. त्याचा बॅट मधून देखील षटकार पाहिला, परंतु स्ट्राईक मात्र सचिनला हवी होती आणि ती मात्र स्ट्राईक त्यानं ठेवली गेली. इथे मात्र चांगला चेंडू, चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते. अगदी जमिनीलगत चेंडू मात्र जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. इथे डॉट चेंडू आलाय. षटक क्रमांक इथे दुसरा कंप्लीट झालाय. धावफलकावरती धावा 24 धावा धावफलकावरती. आता मात्र 6 चेंडू आणि 9 धावेची गरज. 6 चेंडू 9 धावा इथून बनवाव्या लागतील टीम हंबेरपाडा टीमला आणि 6 चेंडू मागे 9 धावा मात्र डिफेन्स करावा लागतील धामणी टीमला. परंतु कोण कोणावरती हवी ठरणार याच्यावरती देखील लक्ष लागलंय. कारण जर पाहिला तर सामना मात्र बॅलन्स पाहायला मिळतोय. दोन्ही टीम कडे सामना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं जर पाहिला तर 9 धावा मात्र इथून कुठून काढावा लागतील हंबेरपाडा टीमला. जोपर्यंत मात्र सचिन मैदानामध्ये आहे तोपर्यंत मात्र सामना मात्र आपल्या खिशामध्ये आणण्याची ताकद मात्र त्याच्यामध्ये पाहायला मिळते. आता जर पाहिला तर शेवटचं इथून षटक गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज झालाय. राजेशला आपण पाहू शकाल, सॉरी नागेशला आपण पाहू शकाल. नक्कीच या नागेशला मात्र इथे 9 धावा रोखायचे आहेत. या 9 धावा मात्र रोखणार का गोलंदाज नागेश? नक्कीच फलंदाज देखील तितकी ताकदीचे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र प्रयत्न करावे लागतील दोन्ही टीमला. जो प्रयत्न करेल त्याच्या वाटेला मात्र यश नक्कीच मिळेल, परंतु प्रयत्न करावे लागतील. पहिला चेंडू आणि फुल टॉल देखील वसूल केला जातोय. अगदी आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा उत्तुंग असा षटकार येतोय. षटकाराने मात्र सामना देखील खुला केला जातोय. 30 धावा धावफलकावरती लागला जात आहेत. इथे पुन्हा एकदा फुल टॉस आणि फुल टोल वसूल केलाय. 2 चेंडू मागे 2 षटकार आणि सामना देखील इथे फिनिश केला जातोय. MSD स्टाईल मात्र सामना इथे फिनिश केला जातोय.